अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मी डॉक्टर रजनी कृपान, वास्तू एक्सपर्ट आणि इंटिरियर डिझायनर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की दाराला म्हणजे आपल्या घराच्या दाराला उंबरठा म्हणजे चुंबरा का लावावा, त्याचे किती महत्त्व आहे हे आध्यात्मिक पद्धतीने आणि वैज्ञानिक पद्धतीने वास्तुशास्त्रानुसार जे काही कारण होते ते मी तुम्हाला सर्व प्रत्यक्षात समजावून दिलं की घराला उंबरा का लावावा. आता तर मला असं वाटते की ज्यांनी लावला नसेल त्यांनी सुरुवात पण केली असेल लावायला. इतकं महत्त्वाचं आहे घराला उंबरा लावणं. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ घराला का उंबरा लावायचा दाराला आपल्या मेन दरवाजाला, तर तो व्हिडिओ माझा तुम्ही बघू शकता. जर बघितला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार. आता जो मागचा व्हिडिओ होता तो उंबरा, पण उंबऱ्यावरती आपण हळदीचे लेपन करत असतो हे सर्वांना माहीत आहे. आजकाल खूप म्हणजे यूट्यूब वगैरेवर पण तर येतात, शॉर्ट्स येतात, सर्व येतात. पण का हळदीचे लेपन करतात दाराच्या उंबरठ्यावर, याचे काय कारण आहे? की ही परंपरा आहे, की वैज्ञानिक कारण आहे, की आध्यात्मिकतेचे कारण आहे किंवा आरोग्यदायी कारण आहे? तर चला आज आपण बघूया की दाराच्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन का करतात. हे बघा, आपण काय करायचं, एक हळद घ्यायची, चांगल्या क्वालिटीची हळद. हे गोमूत्र आहे जे माझ्या स्वामी केंद्रातून मी नेहमी आणत असते. आणि गुलाबाचे अत्तर किंवा कुठल्याही प्रकारचे अत्तर, गुलाबजल सुद्धा चालेल. आता वाटीत मी 2 चम्मच हळद घेत आहे आणि 2-2.5 चम्मच हळद घेतली, त्यात गोमूत्र टाकलं आहे. गोमूत्र टाकायचं, त्यामध्ये आपल्याला अत्तर घालायचं आहे. अत्तर हे ऑप्शनल आहे. मला छान वाटते, खुशबू येते, सुगंध येत असतो, तर मला छान वाटतं म्हणून मी टाकत असते. अदरवाईज तुम्ही गोमूत्र आणि याने पण हळदीचं लेपन करू शकता, गोमूत्र टाकून आणि पाणी किंवा गंगाजलने त्याला आपल्याला भिजवायचे असते. तर बघा कसं कन्सिस्टन्सी पाहिजे. मी ना चम्मचनीच लेपन करत असते नेहमी, कारण की त्याने ना एकसारखं होत असते. अदरवाईज तुम्ही हाताने कराल ना तर पूर्ण ते वेगळंच दिसते, पॅचेस उमटतात पूर्ण. म्हणून कन्सिस्टन्सी बघा अशा प्रकारची आपल्याला पाहिजे असते. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपला उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. आता तुम्ही हे माझ्या दारावर चांदीचे पावलं आणि चांदीचे स्वस्तिक बघत आहे. हे मी माझ्याकडे दिवाळीला घेतलं होतं, पण मी लावलं आता, कारण की माझ्या दाराला आणि उंबरठ्याला मी पॉलिश करून घेतलं आता, त्यामुळे मी हे आता लावलेलं आहे. गुरुपौर्णिमेच्या आपल्या दिवशी मी हा स्वस्तिक आणि पावलं लावून घेतलं होतं माझ्या घरी. त्यानंतर बघा, हळदीचं लेपन बघा कशा पद्धतीने मी करते, अगदी व्यवस्थित. पावलांवरती हळद सांडली तर ते पुसून घ्यायचं नंतर, किंवा लगेच पुसून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने बोटाने आपल्याला थोडंसं त्याला बाजूला करायचं आहे. आणि एकसारखं असं ना, असं जर लिक्विड बनवलं ना तुम्ही, तर एकसारखं लावून घेता येतं आपल्याला. तर मी अशा पद्धतीने दारावरती नेहमी दाराच्या उंबरठ्यावरती लेपन करत असते. यामुळे एक जीव होते ते पूर्ण आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतं. आता हे ओलं आहे, वाळल्यानंतर अगदी इतकं सुंदर दिसतं ते. तर बघा कशा पद्धतीने मी करून घेत आहे हळदीचं हे. आता जे उरलेलं असते ना आपलं हळदीचं जे लिक्विड, ते काय करायचं, आपल्या दाराची जी चौकट असते ना, फ्रेम असते ना, त्याला आजूबाजूला असं 6 इंच 4 इंच असं त्याच्यावरती पण असं थोडंसं बोटाने लावून घ्यायचं. पूर्ण आजूबाजूचे जे बाहेर आलेलं आहे ते व्यवस्थित पुसून घ्यायचं दोन्ही साईडनी. आणि मग मी काय करते, आता हळदीचं लेपन जे केलं आहे ते ओलं असल्यामुळे मेन दाराला माझ्या स्वच्छ करून घेत आहे. आणि पूर्ण स्वच्छ झाल्यावर त्या स्वच्छ करायचं आणि त्यावरती आपल्याला काय करायचं, म्हणजे आपली जी हळदीचं लेपनचं जे लिक्विड उरलं होतं त्यात थोडं अष्टगंध टाकून छान बोटाने भिजवून त्याला दारावरती एक स्वस्तिक काढायचं. मी स्वस्तिक काढत असते. तुम्हाला जर श्रीम लिहायचं असेल तेही लिहू शकता तुम्ही, ओम लिहू शकता. असं तुम्ही शुभ चिन्ह त्यावरती दारावरती आपलं काढू शकता. माझं नेहमी सकाळचं रुटीन आहे. मी सकाळी उठल्यावर विष्णू सहस्त्रनाम आणि माझ्या महाराजांची भजनं सुरू असतात. त्यामुळे आपल्या घरात एक पॉझिटिव्ह ऊर्जासुद्धा निर्माण होते आणि सकारात्मक लहरी आपल्या घरात फिरत असतात. तर असं बघा, हे स्वस्तिक पूर्ण व्यवस्थित पद्धतीने काढून घ्यायचं बोटाने. त्यानंतर आपलं लेपनही बऱ्यापैकी वाळलेलं आहे, सुकलेलं आहे. मग त्यावरती मी काय करते, रांगोळी काढून घेते. रांगोळी बघा सहज या माझे लक्ष्मीचे पावलं आहे त्याच्यावरती मी आजूबाजूने व्हर्टिकली लाईन्स करून घेत आहे. जसं आपण कुठलं मंत्र वगैरे लिहितो ते करत असतो ना, तसं. आणि बघा आता यावर मी श्रीयंत्र
खूप जण कमळाचं सिम्बॉल काढतात, ओम लिहितात, श्रीम लिहितात. आता हे माझे नेहमीचं पॅटर्न बनलेलं आहे. मी अशीच सेम रांगोळी काढत असते. आणि बघा, चांदीचे पावलं किंवा चांदीचं स्वस्तिक नसलं तरी रांगोळीने आपण लक्ष्मीचे पावलं आणि स्वस्तिक काढायचं असते. तर मी तर आतापर्यंत तसंच काढायची. आणि मग मी नंतर या दिवाळीला हे घेतलं, कारण की ना कधी कधी काय होत होतं की ते निघून जायचे. आपण कधी हळदीचं लेपन पण आपण पुसून घेतो, पण ते पावलं सतत आपल्या त्या उंबरट्यावर असते, म्हणून मी घेतलं. बघा, असं काही जरुरी नाही तुम्ही पण घ्यायलाच पाहिजे. मग मी नंतर काय करत आहे, रांगोळी अशा पद्धतीने काढून घेत आहे. तर हे रांगोळी काढत आहे. आता हे बघा, मी काय करेन, साचा आहे आपलं, रांगोळीचे साचे उपलब्ध आहे आता. तर त्या पद्धतीने अशी पूर्ण रांगोळी काढून घेत आहे. हे रांगोळी तुम्ही बघा, बघता बघता मी तुमच्या रांगोळी काढता काढता मी तुमच्यासोबत हळदीचे महत्त्व काय आहे हे सुद्धा आज तुम्हाला सांगणार आहे. हळदीचे लेपन दारावर आपण करत असतो, पण त्यामागचं कारण आपल्याला माहीत असलं की आपण अजून उत्साहाने हे काम करत असतो. तर धार्मिक कारण काय आहे हळदीमागचं? हळद ही लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि मंगल कार्याचं प्रतीक आहे. त्यामुळे घरात सुख, शांती, समृद्धी आणि शुभतेचं स्वागत करण्यासाठी उंबरठ्यावर हळद लावण्याची परंपरा आहे, है ना? तर अशा पद्धतीने धार्मिक कारण होतं. आता वैज्ञानिक कारण काय आहे? हळदीमध्ये नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्म असतात. पूर्वीचे घर कसे मातीचे किंवा लाकडी असायचे. उंबरठ्यावर हळदीचे लेप केल्यामुळे तो भाग स्वच्छ राहण्यास मदत होत असे आणि सूक्ष्म जंतूची वाढ कमी होत असे. आता तुम्ही बघत असाल की मी हे जे साच्याद्वारे पहिले काय काय केलं, मी पूर्ण एक म्हणजे बेस त्या पिवळ्या कलरचा केला आणि त्यावरती मी ह्या साच्याच्या द्वारे कमळाची फुलं काढून घेत आहे. तर हे जे साचे आता मार्केटमध्ये अवेलेबल झाले आहे ना, त्यामुळे आपल्या रांगोळी 2 ते 3 मिनिटात, 5 मिनिटात पूर्ण एक सुंदर रांगोळी तयार होत असते. त्यामुळे आपला पण वेळ वाचतो, कारण की मी हाताने रांगोळी काढत नसते, माझं पण ऑफिस वगैरे असते. त्यामुळे 5-10 मिनिटात आपले हे रांगोळी खूप सुंदर असं बनतात आणि खूप सुंदर असं वातावरण, म्हणजे दिसायला पण खूप छान वाटते, आपल्या मनाला पण खूप छान वाटते. आता परंपरा आणि वास्तुशास्त्राच्या मागचं काय कारण आहे? उंबरठा हा घराच्या आत आणि बाहेरच्या भागामधील सीमारेषा मानला जातो. त्यामुळे हा भाग स्वच्छ, पवित्र आणि मंगल ठेवण्याची परंपरा आहे. तुम्हाला माहित आहे, मी त्या दिवशी उंबरठ्याचे महत्त्व सांगितलं त्यावेळेस मी बोलली होती की उंबरठा म्हणजे काय, लिमिटेशन, बाउंड्री. आता मी काय करत आहे, उंबरठ्यावर हळद, कुंकू, अक्षता वाहून घेत आहे. उंबरठ्याचे पूजन आपण जसं देवाचे पूजन करतो तसंच उंबरठ्याचं सुद्धा करायचं असतं. असे म्हणतात की उंबरठ्यावरती पूर्ण देवांचा वास असतो. मागे मी तुम्हाला नृसिंह भगवान म्हणजे विष्णूचे अवतार जे आहे त्यांची पण एक कथा सांगितली. तर तुम्हाला माहीत आहे की त्यावरती साक्षात भगवान विष्णूचा तर वास असतो, सोबत लक्ष्मीचा सुद्धा वास असतो. आपल्या घरात अखंड लक्ष्मीचा वास असला पाहिजे, यासाठी आपल्याला उंबरठ्यावर हळदीचे लेपन करायचं असते. आणि बघा, तर त्यामागचं तुम्हाला आता हळदीचं तुम्हाला धार्मिक कारण माहीत झालं आहे, वैज्ञानिक कारण आणि वास्तुशास्त्र आणि परंपरा पण काय आहे हेही माहीत आहे. म्हणूनच उंबरठ्यावर हळद लावणं ही केवळ अंधश्रद्धा नाही, तर श्रद्धा, स्वच्छता आणि परंपरेचा सुंदर संगम आहे. आता बघा, मी काय करत आहे की आपल्याला ना असं दीपाने ओवाळून घ्यायचं आहे. दीप, धूप, अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे आणि आपल्या उंबरठ्याला नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थना करायचं आहे की माझ्या घरात नेहमी सुख, शांती, समृद्धी नांदो आणि निगेटिव्हिटी नेहमी बाहेरच राहा माझ्या घराच्या, आणि सकारात्मक ऊर्जा नेहमी माझ्या घरात राहा. अशा पद्धतीने आपल्याला धूप दाखवायचे पूर्ण दाराला, पूर्ण उंबरठ्याला, आणि दीप ठेवायचा आहे. बघा, उंबरठा किती सुंदर दिसत आहे आणि खूप पॉझिटिव्ह असं वातावरण आपल्याला वाटत आहे. मला तर, मी तर रिअलमध्ये केलं. तुम्ही नक्की सांगा कमेंट्समध्ये की तुम्हाला कसं वाटत आहे पूर्ण हळदीचं लेपन माझ्या दारावरती, रांगोळी वगैरे. ओव्हरऑल वातावरण खूप सकारात्मक आहे. तर अशीच एक कविता. हळदीचा सुवर्ण रंग घरभर पसरवतो मंगल संग, उंबरठ्याला लाभे पवित्र स्पर्श, सुख समृद्धीचा हो नित्य वर्षाव, सुख समृद्धीचा हो नित्य वर्षाव. तर अशा प्रकारे आपल्या दारावरती तुम्ही सुद्धा उंबरठ्यावरती, दाराच्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन करत चला. आणि हा व्हिडिओ मी गुरुवारी म्हणजे गुरुवारी केलेला आहे. गुरुवारी मी प्रत्येक गुरुवारी हळदीचे लेपन करत असते आणि तुम्हाला हा शुक्रवारी मॉर्निंगला येणार.
हळदीचे लेपन आपण का करतो, आता मी तुम्हाला हळदीची जी आपण लेपन करताना कसं करायचं, कसं घ्यायचं, काय काय घ्यायचं, त्याचं किती महत्त्व आहे, हे मी तुम्हाला हळदीचं दारावरती लेपन करताना, पूजा करताना सविस्तर मी तुम्हाला सांगितलं आहे. पण हे हळदीचे लेपन कधी करायचं? हळदीचे लेपन आपण हर गुरुवारी करायचं. गुरुवारी आपल्या गुरूंचा वार असतो, म्हणजे स्वामींचा वार असतो. त्यामुळे गुरुवारी आवर्जून आपल्या दाराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं. गुरुवारनंतर तुम्ही शुक्रवारी पण करू शकता, पण गुरुवारी सहजासहजी केल्यानंतर आपलं शुक्रवारी जशाच्या तसंच राहत असते. उंबरठ्यावरती आपलं जे हळदीचे लेपन आपण करत असतो, गुरुवार, शुक्रवार, इव्हन मंगळवारी पण भरपूर लोक करतात, कारण की देवीचा दिवस असल्यामुळे. त्यानंतर तुम्ही अमावस्या पौर्णिमेला सुद्धा हळदीचे लेपन करायचे असते, आणि अमावस्याला तर आवर्जून हळदीचे लेपन करायचे असते. आणि प्रत्येक जे सण असतात, सणासुदीला सुद्धा तुम्ही हळदीच्या दाराला लेपन करू शकता. आपल्या मेन दारावरती हळदीचं स्वस्तिक काढू शकता, शुभचिन्ह काढू शकता. इतकं महत्त्व हळदीच्या लेपनला आहे. आपल्या घरात एक ओव्हरऑल पॉझिटिव्ह वातावरण, सकारात्मक वातावरण पूर्ण निर्माण होते हळदीचे लेपन केल्याने. त्यामुळे तुम्ही नक्की आपल्या दाराच्या उंबरट्यावर हळदीचे लेपन करा. गुरुवारी, शुक्रवारी करू शकता, गुरुवारी करू शकता, आणि त्यानंतर प्रत्येक अमावस्या पौर्णिमा किंवा सणासुदीला तुम्ही हळदीचे लेपन करू शकता. आता भरपूरशा अशा ताई आहेत माझ्या की ज्यांना वेळ नसतो हळदीचं लेपन करायला, इतकं रोज किंवा गुरुवारी करतात. मी काय म्हणते, जर तुम्ही प्रत्येक गुरुवारी करू शकता तर गुरुवारी करा. नाहीही तेही जमत तर तुम्ही प्रत्येक अमावस्याला हळदीचे लेपन आपल्या दाराच्या उंबरट्यावर करा. तर हा माझा आजचा व्हिडिओ होता की हळदीच्या लेपन दाराच्या उंबऱ्यावर का करायचं, त्याचं किती महत्त्व आहे. आणि आता आपल्या सणासुदीला सुद्धा सुरुवात होत आहे, तर नक्की तुम्ही तुमच्या दारावर प्रत्येक गुरुवारी, आता श्रावण मास येत आहे, असंच तुम्ही हळदीचे लेपन करा. आणि तुम्ही बघा, माझी ही गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही दारावर हळदीचे लेपन करताना तुम्ही त्या दार उघडं जेव्हा ठेवता आपल्या घरचे, तेव्हा इतकं पॉझिटिव्ह आणि इतकं छान फिलिंग येते आपल्याला. तर तुम्ही नक्की दाराच्या उंबरट्यावर हळदीचे लेपन करा, आणि स्वामी तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करो, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. हां, आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट्स करा, शेअर करा. जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.